बाळ होतं, 7 महिन्याची गर्भवती होती। मित्र, या देशाची अर्थव्यवस्था ही तिसऱ्यामध्ये जाऊन बसतं। जगाच्या तिसऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये स्थान घेणारी भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये माझ्या गाव खेड्यात राहणारा गरीब असेल, त्याचं घर अजूनही झालं नाही, ज्याला अजूनही भाव भेटला नाही, MREGS मध्ये 200 रुपये मजुरी भेटायची 2017 मध्ये 2025 मध्ये फक्त 100 रुपये वाढली। अजित दादाचा पगार 2010 मध्ये 55,000 होता, आता अजित दादाचा पगार मानधन 2.5 लाख रुपए है। कितना बढ़ गया है। सवाल तो इस बात पर होना चाहिए, प्रश्न आम्ही याच्यावर विचारायला पाहिजे होतं, पण हे प्रश्न विचारणार कार्यकर्ता आम्ही पाहतोय पूर्ण सदा देश झडीला लावून टाकलेला आहे। अजित दादाच्या पगाराच्या बाबतीत म्हणजेच आम्ही पाहतोय हर एक 4 महिन्यापासून एकही खडकू आमच्या नशिबी आला नाही। मला घासत जावं लागतं, पाय तर नाहीच आहे पण मनका पण गेलेला आहे। आणि त्यानं 2-3 डाव मॅसेज केले, मी तो पाहिला। 4 दिवसापासून बिस्किटवर आहे। 200 रुपये असले तरी पाठवा चालन। आम्ही तिसऱ्या अर्थव्यवस्थेची भाषा बोलतोय मोदीजी, तिसऱ्या अर्थव्यवस्थेची। मित्र, या गोष्टीची चीड आले पाहिजे। मी परभणीमध्ये ज्या नवऱ्यानं आत्महत्या केली, तिच्या बायकोनं आत्महत्या केली, ते 9 महिन्याचं 7 महिन्याचं बाळ होतं, त्या गावात जेव्हा गेलो तेव्हा तिथल्या लोकांना विचारलं, तुम्हाला संताप येत नाही काय? तर खाली मुंडकी टाकली। अरे थोडासा राग यायला पाहिजे होता, एखादा बॅनर तरी लावायला पाहिजे होतं, काही संताप नाही। पण ही जर आत्महत्या एखाद्या जाती धर्माच्या नावानं झाली असते तर मित्र हो, आजूबाजूचे गाव पेटले असते, घर पेटले असते। सांगायचं तात्पर्य कार्यकर्ता आहे म्हणून सांगतोय का तुमच्या आमच्या डोक्यामध्ये व्यवस्थित आम्ही पाहतोय या सगळ्या राजकीय पक्षानं धर्म आणि जात व्यवस्थित नेऊन टाकलेला आहे। धर्म आणि जातीची लढाई तुमच्या आमच्या डोक्यात व्यवस्थित टाकून तुमच्यापासून हक्काची लढाई दूर ठेवण्याचा व्यवस्थित प्रयत्न केला जात आहे। या सगळ्या गोष्टीकडे तुम्हाला बारीक निरीक्षण करून पाहणं गरजेचं आहे। आज माझा बाप आत्महत्या करतोय, आम्हाला चीड येत नाही। आमच्या सोयाबीनचे भाव 7,000हून 4,000 विकावं लागले, 4,500 3,500 विकावं लागले, 8-9 हजाराचा कापूस 7,000 विकावं लागला, तरी मात्र आम्ही पाहतोय एकही संताप नाही, राग नाही, रोष नाही, कधी कोण बॅनर छापलं नाही। ही जी राग येण्याची प्रक्रिया ते थांबली आहे, ते प्रहारला खऱ्या अर्थानं पेटून पेटून ताकदीनं आम्ही पाहतोय रस्त्यावर येऊन आम्हाला दाखवायची आहे, ते वेळ आमच्यावर